हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली आपल्याला बऱ्याचदा साडीनुसार ब्लाऊजनुसार बाही डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही आणि त्याचबरोबर बाही डिझाइन ब्लाऊजला छान दिसेल की नाही वगैरे असं खूप सारे प्रश्न पडलेले असतात। आणि खरं तर आज मी म्हटल्याप्रमाणे तुमच्यासोबत टोटल 3 वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सुंदर अशा बाही डिझाइन शेअर करणार आहे। एवढंच नाही तर मी तुम्हाला या तिन्ही डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन सहजच बनवता येईल। आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की तुम्हाला सहजच जमेल। त्याचबरोबर या छानशा बाही डिझाइनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे। सो अशी छानशा डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून अशा छानशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाईन्स बनवणं खूपच सोपं जाईल, ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपण बाहीसाठी सगळी कटिंग केलेली आहे। सगळ्यात आधी मी तुम्हाला काठ दाखवते। तर बघा, हा काठ मी कटिंग करून सेपरेट करून घेतलेला आहे बाहीला लावण्यासाठी। फुगा बाही आहे त्यामुळे मग आपण तो सेपरेट करत असतो। त्याचबरोबर त्याच्या वरच्या पोर्शनसाठी जो कपडा लागणार आहे ब्लाऊजचा तोही कटिंग केलेला आहे। आणि ही आहे अस्तरची बाहीची संपूर्ण कटिंग। तर बघा, मग आपण अस्तरवर बाहीची कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे। जशी आपण रेग्युलर कोपऱ्यापर्यंत बाहीची कटिंग करतो सेम तशीच। तर सगळ्यात आधी आता आपण यावर जी काही डिझाईन बनवणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला याची बाही लांबी वगैरे सांगते। त्याची बाही लांबी आहे बघा 9 आणि पाऊण इंच मार्जिन आपण इथे घेतलेलं आहे, म्हणजे 9.25 मार्किंग केले। त्याचबरोबर याची कॅप हाईट 3 इंच घेतलेली आहे। आणि ह्या दोन्ही पण स्लीव जॉईंट आहेत, तर मी कटिंग करून सेपरेट करून घेते। तर जशी आपण रेग्युलर कोपऱ्यापर्यंत बाहीची कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने याची कटिंग करायची आहे। सगळ्यात आधी म्हणजे अस्तरवर सेम तशीच कटिंग करायची, पण काठ सेपरेट घ्यायचा आणि त्याचा वरचा पोर्शन सुद्धा आपल्याला सेपरेट घ्यायचा आहे। मी तुम्हाला दाखवलंच की मी ते सेपरेट घेतलेलंच आहे, ठीक आहे। आता आपण इथे बाही बनवायला सुरुवात करूयात। तर बघा, सगळ्यात आधी आता हा जो काही काठ आहे तर हा किती लांबीचा आहे तो मोजून घ्यायचा। तर तो जवळजवळ 4.5 किंवा 4चाच येतोय, मार्जिन वगैरे सोडला तर सगळं परफेक्ट असं 4चा आहे, ठीक आहे। तर बघा, मग ही काही बाही आहे त्यावर मी 4 इंचाची इथे मार्किंग करून घेते, म्हणजे मग आपल्याला वरचं जेवढं उरलेला पोर्शन आहे तिथे ब्लाऊजचा जो काही प्लेन कपडा आहे तर तो लावायचा आहे। तर तो जवळजवळ 5.5 येतो, ठीक आहे। चला मग आता आपण पुढच्या कटिंग आणि मार्किंगला सुरुवात करूयात। एवढं तर आपल्या लक्षात आलेलं आहे की 4 इंचाचा आपला काठ आहे आणि उरलेला पोर्शन आपल्याला यातून घ्यायचा आहे। तर बघा, हे टोटल भरपूर मोठं घेतलेलं आहे आपण। मी तुम्हाला दाखवते एक पार्ट, म्हणजे 2 पार्ट आहे ॲक्च्युली, एक साईडला अशा पद्धतीने। तर बघा, या पद्धतीने याची घडी घालते आणि यावर आता मी तुम्हाला आपली जी काही बाही आहे तर ती म्हणजे एकदम परफेक्ट मापाची बाही कटिंग केलेली अस्तरची, तर ती ठेवून दाखवते की किती इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की किती आपल्याला वरच्या पफसाठी एक्स्ट्राचं घ्यायचं असतं। तर ॲक्च्युली बघा, आता इथून मार्किंग केलेली आहे काठाची, त्याच्यावरती त्याच्या साईडला बघा आता मी इथे मार्किंग केली, म्हणजे तेवढंच तिकडच्या साईडचा जो काही पोर्शन आहे तर तो किती इंच येतो जवळजवळ, तर ते आपण एकदा टेपने मोजून घेऊयात। पण मी इथे एक मार्किंग करते, म्हणजे तेवढ्या प्लेट्स आपल्याला मधल्या याच्यात टाकता येईल, ठीक आहे। तर बघा, मग आता इथे आपल्याला वरच्या साईडला एक्स्ट्राचं घ्यायचं असतं, एवढं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर मग इथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा असतो। बघा, मी थोडीशी फेंटच मार्किंग केलेली आहे, ती नंतर स्टिचिंग करताना करता येईल व्यवस्थित प्रॉपर अशी, ठीक आहे। तर बघा, मग आता इथून आपल्याला आता सगळ्यात आधी प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे जिथून मार्किंग केलेली आहे। तर त्याआधी काय करायचं, तर जी फेंट मार्किंग केलेली आहे बाहीच्या शेपची तर ती आपण इथे कटिंग करून घेऊयात। आणि बघा, तर वरचा जो काही पोर्शन होता तर तो 5.5 होता, तर मी मार्किंग केलेलीच आहे। तर त्याच्यावरती 2 इंच मी इथे घेतलेला आहे। तुम्ही 1-1.5 तुम्हाला जेवढा एक्स्ट्रा पाहिजे नाही तेवढं घेऊ शकतात। हे बघा, 2 इंच आहे एक्स्ट्रा, तर तुम्ही जास्त पण घेऊ शकतात किंवा कमी सुद्धा घेऊ शकतात, ठीक आहे। आता मी इथून प्लेट्स टाकायला सुरुवात करते। तर बघा, एक प्लेट्स ह्या पद्धतीने टाकत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स शक्यतो घ्यायच्या आहे, कमी जास्त होऊ देऊ नका किंवा ते छोट्या मोठ्या सुद्धा होऊ देऊ नका, म्हणजे व्यवस्थित सेम डिस्टन्सवर सेम प्लेट्स येतील याची थोडी काळजी घ्यायची। जर का कमी जास्त झालं तर लुक चेंज होतं आणि असं सेम टाकलं तर बाहीला लुक छान येतं। त्यामुळे मग शक्य असेल तर ह्या पद्धतीने व्यवस्थित
प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा मी जरा सेमच प्लेट्स टाकलेल्या आहे आणि बाहीला अजून किती प्लेट्स बसत आहेत तर ते मी इथे चेक केलं, तर अजून 1-2 प्लेट्स बसतील तर मी इथे टाकून घेतलेले आहे. ठीक आहे. तर बघा एवढ्या ज्या काही खालच्या साईडला प्लेट्स टाकलेल्या आहेत त्याच आता आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करत करत पुन्हा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. तर बघा चेक करते मी, एक प्लेट्स इकडच्या साईडने बसू शकतं, मग मी एक इथे टाकून घेते बघा. म्हणजे तुम्ही पण काय करायचं, आधी थोड्याशामध्ये प्लेट्स टाकायच्या आणि जर का अजून प्लेट्स बसत असेल आपल्याला, म्हणजे हा जो काही मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचा तो अस्तरपेक्षाचा मोठा असेल तर अजून 1-2 दोन्ही साईडला 1-1 अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या. तर मग मी सुद्धा इथे बघा अजून 2 छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. आता बघा ह्या ज्या काही खालच्या साईडला प्लेट्स टाकलेल्या आहेत तर त्याच अशा व्यवस्थित प्रेस करत करत वरच्या साईडला सुद्धा आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या होतील आपल्याला जॉईन करण्यासाठी. तर बघा मग तीच प्लेट्स व्यवस्थित हे करायची, प्लेट अशी प्रेस आणि मग टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग मी व्यवस्थित 1-1 पकडते, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक करायचं आहे. खूप असं लूज सोडायचं नाही आहे, थोडंसं ताट पकडूनच प्लेट्सला तिथे टीप मारायची, नाही तर काय होतं लूज सुटलं ना की त्या प्लेट्स व्यवस्थित दिसत नाही, मग पफ पण आपल्याला हवा तसा येत नाही एकसारखा. त्यामुळे मग अतिशय काळजीपूर्वक तुम्ही 1-1 अशी प्लेट्स जरी पकडून टीप मारली ना तरी चालेल, फक्त ती अशी एकदम प्रेस करून ताट पकडायची आहे, वर खाली पकडायची नाही आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित प्लेट्स टाकत घेते 1-1 तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने टाकायचे आहे. तुम्हाला जर यापेक्षा जास्त हवे असेल तर तुम्ही घेऊ शकतात, बट एवढ्या सफिशियंट आहे, खूप पण जास्त घेण्याची गरज नाही आहे. 6-7 नाही 5 इंच तरी आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला असेल रेग्युलर स्लीव्सपेक्षा. ठीक आहे. तर बघा मग आता ह्या व्यवस्थित प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. त्यानंतर एकदा आपण चेक करूयात ते व्यवस्थित पुरतं आहे की नाही. आता हा जो काही पोर्शन आहे हा वरती येणार आहे बघा इथपर्यंत. ठीक आहे. तर बघा एकदम परफेक्ट अशा प्लेट्स झालेल्या आहे. आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काठ लावायचा आहे, तर त्यासाठी जेवढा काठ लागतोय तर तेवढा मी इथे कटिंग करून घेते बघा अशा पद्धतीने. आणि मग आता काय करायचं आहे, इथे काठ येणार आहे तर हे दोन्ही पार्ट्स उलटे करायचे. तर बघा मग मी असा पाहिजे आहे ना, तर हे ह्या पद्धतीने फिरून घेतलं, म्हणजे काठ सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि बघा साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून सगळ्यात आधी आपल्याला इथे खालच्या साईडला एक टीप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित टीप मारायची आहे. आता बघा काठानुसार आपण वरचा पफ घेतलेला आहे. तुमचा काठ जर छोटा असेल तर वरचा पफ साठीचा कपडा अजून जास्त लागेल, जर का काठ मोठा असेल तर कमी लागेल, म्हणजे तुमचा काठ किती इंचाचा आहे त्यावरती डिपेंड आहे. आता बघा इथे टीप मारून झाल्यानंतर जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर तो मी इथे कटिंग करून घेते. आणि बघा त्यानंतर आता हे ह्या पद्धतीने सरळ करून वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. जर का अस्तरचा कपडा वरती दिसला तर असं लूक आपल्याला हवं तसं येणार नाही, फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येणार नाही. त्यामुळे थोडी काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घ्यायची. तर बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर मी इथे फक्त थोडंसंच मार्जिन ठेवलं, बाकीचं एक्स्ट्राचं इथे कटिंग करून घेत आहे बघा ह्या पद्धतीने. आणि आता आपल्याला हा जो काही काठ आहे ना त्याला आपल्याला हा वरचा जो काही पफचा पार्ट आहे तर तो लावायचा. तर काठ सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर हा पफचा पार्ट आपल्याला उलटा ठेवायचा आहे, लक्षात राहू द्या. काठ सरळ, हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हवा आहे. ठीक आहे. एकदा चेक करून घ्यायचं आणि मग त्यावर आपल्याला हा पार्ट उलटा ठेवायचा आहे. पुन्हा सांगते, काठ सरळ आणि वरचा पोर्शनचा पार्ट आपल्याला उलटा ठेवायचा आहे तरच ते सरळ होईल. आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण आता इथे ही टीप मारून घेऊयात. 1/2 इंच म्हणजे सफिशियंट आहे. हे बघा व्यवस्थित एकसारखं. आता इथे टीप मारून झाल्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला हा जो काही पार्ट आहे ना हा सरळ करायचा आणि मग आपल्याला इथे जिथे आपण टीप मारली म्हणजे जिथे जॉईंट आहे तिथे आपल्याला वरून दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्याने काय होतं की ते पॅक पण होतं, फिनिशिंग छान येते, व्यवस्थित दाबून राहतं आणि लूक पण सुंदर दिसतं. त्यामुळे मग शक्यतो दाबटीप देऊनच घ्यायची. तर मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरचा पोर्शन आणि म्हणजे मेन फॅब्रिक आणि ते एकमेकाला जोडून घ्यायचं आहे बघा. त्याआधी काय करायचं, काठाच्या तिथून एक टीप मारायची आहे, म्हणजे ते अस्तरला काठापर्यंत सगळं जॉईंट होईल एकसारखं. म्हणजे मग वरचं जे काही आपल्याला जोडायचं आहे पफचा पार्ट तर तो व्यवस्थित प्रॉपर जोडता येईल, खूप गोळा होणार नाही. त्यामुळे मग काठ ज्या लाईनमध्ये असेल त्या लाईनमध्ये एक टीप मारायची, म्हणजे अस्तर आणि तो काठ आपला व्यवस्थित वरच्या साईडला सुद्धा जॉईंट होऊन जाईल. आणि त्यानंतर बघा आता आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करायचं आहे पफ. हे बघा, कारण की तो पफ एक्स्ट्राचा आहे
आणि तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे. तो पफसाठी आपण एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे. जर का आपण सरळ सरळ प्लेट्स टाकलं तर काय होतं, म्हणजे कपडा जर एक्स्ट्रा घेतला नाही ना तर ते फक्त आहे तसंच दिसतं, आपल्याला एकदम चपटा चपटा दिसतं. पफ वगैरे प्रॉपर येत नाही, त्यामुळे आपल्याला वरच्या साईडला एक्स्ट्राचंच घ्यावं लागतं. आणि हे बघा फक्त म्हणजे जिथून प्लेट्स आहे ना तिथपर्यंतच आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी प्लेन परत ओढत ओढत घ्यायचं आहे आणि एकदम काटोकाट जॉईन करायचं आहे. बघा मी कसं इथून ओढते आणि काटोकाट टिप मारून घेतलेली आहे. म्हणजे साईडनी नाही एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला, फक्त जिथे आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत तिथेच आपल्याला एक्स्ट्राचा पोर्शन घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने. आता इथे बघा थोडंसं ना एक्स्ट्राचं झालेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. तुमचं पण जर का असं झालं ना तर काय करायचं, ती शिलाई उसून घ्यायची. बघा तिकडच्या साईडचं व्यवस्थित आहे, फक्त इकडच्या साईडनीच तसं झालेलं आहे. मग ही प्लेट्स पुन्हा त्यात ॲडजस्ट करून घ्यायची आधीच्या ह्याच्यात आणि प्लेन आपल्याला ते ओढून जॉईन करून घ्यायचं आहे. फक्त मधला पोर्शनला मी सांगते, पुन्हा सांगते, जिथे प्लेट्स टाकलेला आहे तेवढाच पोर्शन एक्स्ट्रा घ्यायचा आहे. बाकीचा दोन्ही साईडला एकदम प्लेन आपण जशी रेग्युलर बाही जोडत असतो तशीच आपल्याला हवी आहे. तर बघा इथे मी बरोबर खेचून घेते वरच्या साईडला आणि मग कडेकडेने टीप मारून घेते. हे बघा इथून ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडंसं, कारण की मग पुन्हा तसंच होण्याचे चान्सेस असतील. तर बघा मग आता इथे टीप मारून घेतलेली आहे आणि आता टीप मारून झाल्यानंतर एकदा चेक करूयात. बरोबर सरळ आला आहे बघा. आता दोन्ही पण साईडने सरळ, फक्त मध्येच एक्स्ट्राचा कपडा आहे. ठीक आहे. आता आपण इकडच्या साईडने टीप मारून ते जॉईन करून घेऊयात. सगळ्यात आधी वरच्याच साईडने करायचं, कारण की तो आपल्याला जे काही प्लेट्स टाकलेला पफ आहे तर तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा असतो म्हणून. आणि बघा मग जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कटिंग करून घेऊयात. हे बघा इथपर्यंत कटिंग केलेलं आहे आणि इकडच्या साईडसुद्धा आपण एक्स्ट्राचं ते कटिंग करून घेऊयात. बघा इथून तर भरपूर कपडा राहिलेला आहे आणि मधल्या जिथं प्लेट्स होतं तिथे एकदम कमी, कारण की तिथे गरजच नाही आहे. आपण ते आतमध्ये फोल्ड केलेलं आहे, फक्त थोडंसं कट करून ते सेम करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने. तर बघा मग ही फायनली बाही आपली रेडी झालेली आहे. मध्ये खूप छान असं पफ आलेला आहे. प्लेट्स पण एकदम छान प्रॉपर अशा आलेल्या आहे. बऱ्याचदा अशा हव्या तशा प्लेट्स आपल्या येत नाही. हे बघा खूप सुंदर असा पफ आलेला आहे. मी तुम्हाला अजून जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. पण तुम्हाला किती एक्स्ट्राची बाहीपेक्षा घ्यायचं, 5-5.5 फक्त प्लेट्ससाठी एक्स्ट्राचं. आणि वरच्या साईडला मी 2 घेतलेला आहे, तुम्ही 1.5 वगैरे घेऊ शकतात. तर मग बघा मग फायनली ही बाही खूप छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे रेडी झालेली आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची स्लीवसुद्धा रेडी करून घ्यायची आहे. आता ही स्लीव्स ब्लाऊजला लावल्यावर त्याचा पफ वगैरे कसा येतो तर ते मी तुम्हाला एकदा दाखवते. आधी पफ दाखवते आणि नंतर पूर्ण ब्लाऊजचं लुक दाखवते. फक्त ह्या प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या आलेल्या आहे बघा, फक्त मध्यभागी तेवढा पॉईंट तुम्ही लक्षात राहू द्या, नाहीतर बऱ्याचदा कसं होतं एक तर पुढे येतं एक तर मागे येतात. आणि कडेने तर प्लेनच आपण जॉईन केलेला आहे. फक्त जॉईन करताना प्लेट्स मध्यभागी घ्या आणि बाकीचा कपडा गोळा होऊ देऊ नका. तेवढंच फक्त लक्षपूर्वक तुम्हाला थोडं काळजीपूर्वक करावं लागेल. बाकीचं मग ओकेच आहे, बाकीचं स्टिच करणं. ठीक आहे. तर नक्कीच लक्षात आलं असेल की किती कपडा एक्स्ट्रा घ्यावा म्हणजे पफ असा प्रॉपर येईल. साईडनी कसं जोडायचं, त्याचबरोबर वरचा पार्ट आणि काठ कसं जोडायचा, कसा ॲडजस्ट करायचा आणि आपलं अस्तर तर परफेक्ट बाहीची कटिंग आपण इथे करूनच घेत असतो. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपली ही बाहीचं लुक किती सुंदर असा आलेला आहे. खूप छान पफ आलेला आहे बघा. या पद्धतीने ज्यावेळेस बाही रेडी होईल त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण घालणार ना त्यावेळेस त्याला असा प्रॉपर असा पफ येणार आहे. बघा मी तुम्हाला अजून थोडं जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला जरा आयडिया येईल की तुम्ही कशा पद्धतीने, यापेक्षा जर तुम्हाला एक्स्ट्रा पफ हवा असेल तर तुम्ही किती एक्स्ट्रा घ्यायचं, किंवा मी तर म्हणेल एवढं सफिशियंट आहे, एवढा पफ ओके आहे. ब्लाऊजला छान लूक येतं, खूप काही जास्त घ्यायची गरज नाही. आणि बऱ्याचदा कसं होतं खूप जास्त घेण्याच्या भानगडीत आपल्याला ब्लाऊज पीस पुरत नाही, त्यामुळे एवढं ओके आहे. अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट मार्जिन एक्स्ट्राचं घेऊन ह्या पद्धतीने बाही रेडी करू शकतात. नक्कीच तुम्हाला ब्लाऊज पीससुद्धा पुरेल, कारण बऱ्याचदा पुन्हा कमेंट्स येतील की ब्लाऊज पीसमध्ये पुरतं का. तर हो, मी एकाच ब्लाऊज पीसमध्ये हा संपूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे, कुठेही एक्स्ट्राचा कपडा घेतलेला नाही आहे. तर फायनली आपली खूप सुंदर अशी ही पफ बाही इथे रेडी झालेली आहे. पफ म्हणा, फुगाबाही म्हणा, याला बरेचसे नावं आहे आणि ही बाही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. खूप साऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते अशा बाहीसाठी. सो तुम्ही सुद्धा अशी बाही नक्कीच स्टिच करा, नक्कीच तुमच्या ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. तर बघा मग फायनली आपला हा ब्लाऊज संपूर्ण स्टिच झालेला आहे. तर एकदा मी तुम्हाला ब्लाऊजचं लूक दाखवते. तर बघा ही बाही मस्त छोटासाच गळा होता पुढचा, प्रिन्सेस ब्लाऊज आहे हा.
आणि हा संपूर्ण आपला स्टिच झालेला आहे। बघितल्यावर लक्षात येईल फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आलेली आहे, फिटिंगची लाईनसुद्धा मस्त आलेली आहे आणि प्रिन्सेसचा शेपसुद्धा खूप छान आलेला आहे। तर एकदम परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपण याची कटिंग स्टिचिंग केलेली आहे, त्यामुळेच एवढा परफेक्ट असा हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे। आणि बघा मग ह्या बाहीमुळे तर ह्या ब्लाऊजला अजून सुंदर लुक आलेला आहे। आता ह्या बाहीला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोती लेस किंवा लेस वगैरे जॉईंटला लावू शकतात, बट इथे कस्टमरला नको होतं, सिंपल असा प्लेन ब्लाऊज हवा होता, त्यामुळे इथे आपण कुठल्याही प्रकारची लेस यूज केलेली नाहीये। ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे, ठीक आहे। तर बघा मग फायनली पफ म्हणा किंवा फुगा बाही किंवा आताची ट्रेंडिंग बाही सोबत आपण हा खूप सुंदर असा ब्लाऊज इथे संपूर्ण स्टिच करून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज नक्की स्टिच करा, नक्कीच त्या ब्लाऊजमुळे तुमच्या साडीला खूपच सुंदर असं लुक येईल, ठीक आहे। हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजची जी काही बाही आहे तर ती आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा हा आहे काठ जो आपण बाही डिझाईनसाठी यूज करणार आहोत, त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाहीची आपली इथे कटिंग करून झालेली आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी या बाहीची डिझाईनची कटिंग स्टिचिंग मार्किंग कशी करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी। तर बघा मग आता हा जो काही म्हणजे ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची जी काही लांबी आहे ना, बाही लांबी, त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे। तुमचीसुद्धा कितीही बाही असू द्या बाही लांबी, त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। जर ते मार्जिन तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं पाव म्हणजे पाऊण पण घेऊ शकतात। तर बघा मग इथे बाही लांबी होती 9.5, अर्धा इंच मार्जिन असं टोटल 10ला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे बाहीची घडी आपण घेतलेली होती 8, 1 इंच कमी होतं तर ते 7 झालेलं आहे। 3 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे आपण आणि अशा पद्धतीने मार्किंग करून ही बाही आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी जी काही बाही डिझाईनची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बाहीवर इथे करून घेणार आहोत। तर बघा मग आता शक्यतो ही जी काही डिझाईन आहे ते ही मोठ्या बाहीवरच मॅच होणार आहे। आता काठ किती आहे त्यावर ते डिपेंड आहे। तर बघा मग एवढा काठ आहे आपला, साधारणतः मी तिथे मार्किंग करून घेतलेली आहे, थोडं फोल्डिंगमध्ये जाणार आहे, सो त्यामुळे टोटल मी 3ला इथे मार्किंग करून घेतलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा आता वरती आपल्याला 2 इंच मार्किंग करायची, म्हणजे 3च्या वरती 2 इंचाची एक मार्किंग, इथून आडवं 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि इथे सुद्धा 1.5 म्हणजे आडवं 1.5 घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने हा वरचा बॉक्स आपल्याला इथे आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा ह्या पद्धतीने स्ट्रेट लाईन आपण इथे म्हणजे तिरकी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून पुन्हा आपल्याला 1 किंवा 1.25वर मार्किंग करून घ्यायची आहे आणि बघा ह्या पद्धतीने हा ट्रायंगल आपल्याला इथे डायरेक्ट जॉईन करतच काढून घ्यायचा आहे, म्हणजे वरच्या शेपला हा ट्रायंगल आपण जॉईन केला। 3 इंच इथे सुद्धा मार्किंग दिलेली आहे बघा आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच कटिंग करायचं आहे। तर बघा इथून इथपर्यंत कट करायचं आहे आणि त्यानंतर हा खालचा ट्रायंगल फक्त मध्ये किंचित जॉईंट ठेवलेला आहे आपण टीप मारूपर्यंत, म्हणजे तिथून जास्त हलणार नाही आणि जास्त स्प्रेड व्हायला नको यासाठी, ठीक आहे। इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल कशा पद्धतीने मार्किंग करायची आणि कटिंग करायची। आता ही बाही आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे की जी काही बाही आहे ब्लाऊज पीसची तर ती आपल्याला बघा इथे सरळ ठेवून घ्यायची आहे आणि ती बाही ठेवल्यावर आपल्याला त्यावर ठेवायचं आहे आपण कटिंग केलेली अस्तरची बाही, ठीक आहे। आता सरळ कुठला आहे उलटं कुठलं आहे तर ते एकदा बाहीचं चेक करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचं। पुन्हा सांगते, मेन फॅब्रिकची बाही सरळ ठेवायची, त्यावर अस्तरची बाही ठेवायची आहे बघा या पद्धतीने। इथे सेंटरला एक पिन लावते म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जाईल। त्याचबरोबर वरचा जो काही शेप आहे तर तो बरोबर 3 आहे की नाही तर ते चेक पण करते आणि मार्किंग पण करून घेते। आता बघा इथून टिप मारायची आहे, साधारणतः 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवत इथून आलं की पुन्हा ह्या शेपला कडेकडेने टिप मारायची आहे आणि खालचा ट्रायंगल आणि वरचा शेप आपण जॉईंट ठेवलेला आहे थोडासा, म्हणजे आपल्याला स्टिच करताना तो जास्त स्प्रेड व्हायला नको यासाठी। आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण बरोबर ह्या शेपला टिप मारून घेतलेली आहे। लगेचच आता आपण इथे बाहीच्या खाली सुद्धा टिप मारून घेऊयात, म्हणजे वरचा शेप आणि हा खालचा शेप दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी व्हावं यासाठी। तर खालच्या शेपला आपण 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवून टिप मारली आणि एक्स्ट्राचं इथे जे काही आहे ना मेन फॅब्रिक तर ते कट करून घ्यायचं। त्यानंतर ह्या शेपमध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने। आणि आता टिप मारलेली आहे मग बरोबर थोडंसं मार्जिन आहेच तर कट करताना काटोकाट कट करायचं आहे। त्यानंतर ह्या शेपला आपल्याला जिथे कानाकोपरे आहेत ना तिथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती व्यवस्थित फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी, प्रॉपर असा त्याचा शेप यावा यासाठी। आणि ह्या पद्धतीने बघा आपण ही बाही इथे सरळ करून घेतलेली आहे। आता याचे कानाकोपरे सुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रॉपर असे बाहेर काढायचे आहे बघा
आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर सगळ्यात आधी हा जो काही वरचा शेप आहे ना तिथे दाबटीप द्यायची आहे. तर बघा इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतल्या बाहीचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला हा जो काही शेप आहे किंवा हा जो काही आकार आहे त्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी खूप इम्पॉर्टंट ही टीप आहे. सो ही तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायची आहे. तर बघा मग प्रॉपर असं इथे कडेकडेने मी टीप टाकून घेतलेली आहे, म्हणजेच दाबटीप. तर फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. त्याचा शेपसुद्धा एकदम छान असा प्रॉपर परफेक्ट आला. त्यानंतर इथे खालच्या साईडला सुद्धा बाहीला आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि इथे सुद्धा सेम आतल्या अस्तरच्या बाहीचा कपड्यावरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दाबटीप द्यायची आहे. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आता वरच्या शेपला आणि खाली आपण दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर बघा कडेकडेने मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. फक्त जोडताना कुठे गोळा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित बघा मी इथे हे जोडून घेतलेलं आहे. इथे किंचितचं सुटलं गेलेलं आहे वाटतं, तर मी थोडी पुन्हा एक टीप टाकते. तर तसं तुम्ही होऊ देऊ नका किंवा जर झालंच तर परत टीप टाकून घ्यायची. त्यानंतर इथे एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग ह्या पद्धतीने आपल्याला इथे हे सगळं व्यवस्थित कट करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची असते. आता इथपर्यंत आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपण जो काही काठ घेतलेला आहे इथे तर तो आपला कसा किती बसतोय तर ते आपल्याला एकदा इथे चेक करायचं आहे. तर बघा तो मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि तिरकी इथे टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे तिरकी म्हणण्यापेक्षा व्ही शेपमध्ये आपला वरचा शेप आहे ना सेम त्याच पद्धतीत एकसारखंच फोल्ड होईल याची काळजी घ्यायची. जर तुमच्याकडून एकसारखं फोल्ड होत नसेल तर मग तुम्ही काय करायचं, आधी टीप टाकून घ्यायची फोल्ड करून. आणि बघा ह्या शेपलासुद्धा ह्या पद्धतीनेच फोल्ड करायचं आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते, शेप चेंज वगैरे होत नाही. हे बघा इथपर्यंत व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे, खाली पुन्हा तिरकी आणि मग पुन्हा वरती टीप टाकायची आहे आपल्याला. तर हे व्यवस्थित फक्त काठ प्रॉपर लागणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर आपल्याला इथूनसुद्धा वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे काठ जॉईंट होईल आणि एक्स्ट्राचा काठ आपल्याला इथे कट करता येईल या पद्धतीने. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा तो काठ लावून घ्यायचा आहे. सेम मेथड आहे, लक्षात राहू द्या. आता इथे जे त्रिकोण आहे ना खालच्या साईडने बघा आता कट करताना झालेला आहे, बरोबर त्यावरच टीप मारून घेऊयात, म्हणजे काठसुद्धा आपला वेस्ट जायला नको यासाठी. आणि बरोबर एकसारखंच फोल्ड करायचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा जर का तिरकं तुरकं झालं तर मग पूर्ण फिनिशिंग बिघडेल. सो तसं होऊ नये यासाठी. तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंग सहित लावल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे. पुन्हा दुसऱ्या साईडने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे तो काठ व्यवस्थित दोन्ही साईडने पॅक होतो. एवढंच नाही तर वरच्या साईडने सुद्धा बाहीला आपल्याला टीप टाकून तो काठ पॅक करायचा असतो, म्हणजे एक्स्ट्राचा आपल्याला कट करता येईल आणि व्यवस्थित शेपमध्ये आपला तो काठ दिसेल. हे बघा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण दोन्ही साईडने तो काठ लावून घेतलेला आहे. आता तोच काठ आपल्याला इथे खालच्या साईडने सुद्धा लावून घ्यायचा आहे. तर बघा ग्रीन कलरची बॉर्डर मी खाली घेतलेली आहे. तर व्यवस्थित थोडं थोडं पकडत काळजीपूर्वक आपल्याला इथे हा काठ लावून घ्यायचा आहे. आता हा काठ बघा इथपर्यंत लावलेला आहे. खालच्या साईडने सगळ्यात आधी टीप टाकलेली आहे बघा. आणि जो काही आपला ट्रायंगलचा खालचा शेप आहे ना बरोबर तिथपर्यंतच आपल्याला तो काठ फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे. म्हणूनच तुम्हाला आठवत असेल की आधी काठ किती आहे तर ते मोजूनच मी खाली मार्किंग केली होती. तर 3 इंचाला मार्किंग केली होती, म्हणजे पाव इकडे गेलं पाव तिकडे झालं आणि मग ते बरोबर आपल्याला जेवढा काठ हवा आहे ना तेवढंच ते आपलं रेडी झालेलं आहे. काठापेक्षा ते जास्त वरती घेऊ नका, नाही तर मग काठ आपल्याला तिथपर्यंत पुरणारच नाही. तर किती काठ आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही खालून किती मार्किंग करणार आहे. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित खालच्या साईडला सुद्धा काठ लावला, साईडने सुद्धा टीप मारून घेऊयात आणि म्हणजे एक्स्ट्राचा काठ आपल्याला कट करता येईल आणि बाहीचा आकारसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी. हे बघा. ठीक आहे. तर काठ एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण दोन्ही शेपच्या साईडने लावलेला आहे आणि खालच्या साईडने सुद्धा. जर तुमच्याकडे एवढा काठ अवेलेबल नसेल तर तुम्ही म्हणजे मोठा काठ असेल तर मग तो मध्यभागी कट करून सुद्धा अशी डिझाईन बनवू शकतात, किंवा जर का साडीचा काठ छोटा असेल तर ही बाही डिझाईन तर सहजच त्यावर बनवू शका. फक्त एवढंच आहे की थोडंसं एक्स्ट्राचा काठ लागेल. ठीक आहे. तर बघा आता काठसुद्धा आपल्याला बाजारामध्ये मॅचिंग मिळतात. सो मग तुम्ही तसे यूज करू शकता जर तुम्हाला साडीचा पुरत नसेल. पण जर शक्यतो तुमच्या ब्लाऊज पीसला दोन्ही साईडने छोटासा काठ असेल तर मग तुम्हाला पुरून जाईल. ठीक आहे.
तर बघा मग ह्या साईडने आता मी एक लेस लावते दोन्ही साईडने. तर तुम्ही लावलीत किंवा नाही लावली तरीसुद्धा चालेल, तुमच्यावर डिपेंड आहे किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मी इथे एक गोल्डन लेस लावते म्हणजे अजूनच सुंदर असं बाहीला लूक यावं यासाठी. बघा फक्त कडेने लावलेली आहे आणि गोल्डनच केलेली आहे, कारण गोल्डन कशावरही मॅच होते इझिली त्यामुळे. आता बघा दोन्ही साईडने लावल्यावर खालीसुद्धा आपल्याला इथेही लावून घ्यायची आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे लेस जाड बारीक कशी असो शक्यतो लेसला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. लेस सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पॅक लागली जाते, लवकर खराब होत नाही, त्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित येते आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे लेस तरंगल्यासारखी सुद्धा दिसत नाही. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे मी. डबल टिपसुद्धा इथे देऊन घेतलेली आहे. त्यानंतर इथे जॉईंट करायचं आहे. तर कारण की आपल्याला इथे जास्त स्प्रेड होण्याची गरज नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्ट टिप टाकून ते व्यवस्थित पॅक करून घेते बघा. आणि आता हे पॅक झाल्यानंतर तिथे आपण एक गोल्डन बटन लावणार आहोत. तुम्ही सुई धाग्याने सुद्धा हे जॉईंट करू शकता किंवा इथे डायरेक्ट मी जशी टिप मारली तशी सुद्धा मारू शकता. ठीक आहे, तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली इथे ही बाही डिझाईन तयार झाली आहे. सेंटरला बघा इथे गोल्डन बटन लावलं आहे. तुम्ही रेड कलरचं ब्लाऊज पीसला मॅचिंग पण लावू शकता, ग्रीनही लावू शकतात, पण मी ते गोल्डन लावलं कारण गोल्डन कशावरही इझिली मॅच होतं सो त्यामुळे. तर बघू शकतात किती सुंदर अशी बाही आपली इथे रेडी झालेली आहे. साईडने सुद्धा खूप सुंदर अशी गोल्डन लेस लावलेली आहे. इथला गॅपसुद्धा एकदम प्रॉपर 3 इंचच आहे. बाही जोडताना बरोबर शोल्डरपासून आपल्याला 1.5 पुढे आणि 1.5 मागे सोडून मग ही बाही जोडायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो तो लक्षात राहू द्या. आणि बघा काठाचं पण मी सांगते, जर ब्लाऊज पीसला दोन्ही साईडने काठ असेल तर तुम्हाला काठ इझिली पुरून जाईल. जर पुरत नसेल, मोठा काठ असेल तर मध्यभागी कट करू शकतात किंवा बाजारात मॅचिंग काठसुद्धा मिळतात. सो तुम्ही ह्या डिझाईनसाठी ते सुद्धा यूज करू शकतात. कारण की काय होईल की काठ यूज केल्याने खूप डिझायनर असं आपली बाही ब्लाऊज संपूर्ण तयार होणार आहे. कारण की ह्याच पॅटर्नमध्ये आपल्याला बॅकनेकची डिझाईनसुद्धा बनवता येते. सो त्याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे, तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे ही बाही डिझाईन आणि ती बॅकनेक डिझाईन दोन्हीही मॅच होतं आणि त्यामुळे ब्लाऊज खरंच खूप सुंदर न्यू स्टाईलचा एकदम छान असा डिझायनर दिसतो. सो अशी बाही डिझाईन आणि तसा बॅक पार्ट तुम्ही नक्की म्हणजे बॅकनेकची डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की बाही डिझाईनसाठी मी इथे कपडा घेतलेला आहे. ॲक्च्युली इथे मी बघा पेपर कटिंग घेतलेली आहे बाहीची. त्यानंतर आपण साडीचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा एवढा घेतलेला आहे आणि बाहीसाठी अस्तर. तर हा जो काही पेपर आहे तर याची जी काही बाहीची लांबी आहे तर ती आपल्या लांबी म्हणजे जी काही बाही लांबी आहे त्यापेक्षा कमी घेतलेली आहे, म्हणजे 7 घेतलेली आहे बघा. आणि बाही लांबी आहे आपली 9 आणि काठ नंतर आपल्याला अटॅच करायचं आहे. तर बघा 2.5 काठ आहे, म्हणजे मग तयार बरोबर आपली 9ची बाही होणार आहे काठ लावल्यावर. पण आपल्याला ह्या बाहीसाठी वरचा पोर्शन आधी रेडी करायचा असतो आणि त्यानंतर काठ लावायचा असतो. तर काठ मी सध्या साईडला ठेवून घेते आणि बघा ब्लाऊजचा कपडा जो आहे तर तो घेतलेला आहे, त्याचबरोबर साडीचा कपडा घेतलेला आहे. आता ही जी काही बाही आहे तर ह्या पॅटर्नमधली बाही मी आधी सांगितलेली आहे, पण बऱ्याचशा कमेंट्स होत्या की ती ब्लाऊज पीसमध्ये बसत नाही, तर अशा वेळेस काय करायचं. तर बऱ्याचदा ती बसते, जर साईज कमी असेल तर जास्त असेल तर बसत नाही. पण मग आता आपण साडीचा आणि ब्लाऊजचा कपडा यूज करून सुद्धा ही बाही डिझाईन बनवू शकतो. तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हा जो काही कपडा आहे तर हा टोटल 10चा आहे, म्हणजे 20चा आहे, डबल फोल्ड आहे 20चा आणि असा झाला म्हणजे तो 10चा. तर बघा मग इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. ॲक्च्युली 10 इंचाचा कट करून घ्यायचा तुम्ही साडीचा कपडा. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने ओपन करते आता मी. आणि आपण जो काही ब्लाऊजचा कपडा आहे आपला तर तो आपल्याला तिथे जॉईन करायचा आहे. तर बघा मग खालचा कपडा सरळ आणि त्यावर वरचा जो काही कपडा आहे तर तो इथे आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे. आणि मग या पद्धतीने इथे एक टिप मारून घ्यायची आहे. आता सरळ करून पुन्हा त्यावर दाबटीप द्यायची आहे, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. तर बघा एक साईडने आपण जॉईंट दिलेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा जॉईंट द्यायचा आहे. तर बघा बरोबर मग मी वरचा जो काही पार्ट आहे आपला तर तो इथे उलटाच ठेवलेला आहे आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवलं तरी सफिशियंट आहे. पुन्हा सरळ करून वरच्या साईडला दाबटीप द्यायची, मी आत्ताच म्हटलं, म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर छान येते. तर बघा मग हा पोर्शन आपण इथे रेडी करून घेतला. आता मी एक्स्ट्राचं कट करून ते थोडंसं सरळ करून घेते, म्हणजे डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर ह्या पद्धतीने बरोबर घडी घालून घ्यायची आहे. सेंटरला बघा खालीवरती कट मारला आणि इथे मी मार्किंगसुद्धा थोडीशी करून घेतलेली आहे. त्यानंतर ओपन करायचं आहे. बघा इथून बरोबर 10 एक्स्ट्रा होतं, तर 2-2 इंचाचे आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे. टोटल 5, हे बघा 2ला, 4ला, 6ला, 8ला आणि 10ला.
ठीक आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर बघा इथून ह्या पद्धतीने प्लेट्स पहिली इथे प्रेस करायची आहे, त्यानंतर इथून इथे दुसरी जी मार्किंग आहे ती, त्यानंतर तिसरी जी मार्किंग आहे ती सुद्धा बरोबर सेम त्याच पद्धतीने आपल्याला बघा बरोबर मध्यभागी म्हणजे ह्या प्लेट्स टाकत टाकत आपल्याला बरोबर जिथे मध्यभागी आपण कट मारलेला आहे तिथपर्यंत ते आणायचे आहे. टोटल 5 मार्किंग केलेल्या आहेत 2-2 इंचाच्या डिस्टन्सच्या. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या. आणि बरोबर ह्या पद्धतीने ठेवा. इथे सेंटरला आणल्यावर मी टिप मारून ते व्यवस्थित लॉक करून घेते. आता बघा ही जी काही स्टेप आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा ते काय होतं प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या येत नाही, तर पुन्हा बघा मी ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घेते आणि मग वरून थोडासा दाब देऊन पुन्हा त्या व्यवस्थित थोड्याशा सेट होण्यासाठी ठेवून द्यायच्या. तर बघा इथे मी आता आपली जी काही पिन असते तर ती लावून घेते, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित जरा घडीवर घडी बसेल. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा आपल्याला प्रेस करायचं आहे. बरोबर 5 मार्किंग आहे बघा, सेंटरपासून इकडे होत्या 5, तिकडे 5 होत्या, बरोबर तशीच प्लेट्स आपल्याला पुन्हा सेंटरपर्यंतच न्यायच्या आहे. लक्षात राहू द्या, मध्यभागी बरोबर त्या सगळ्या मॅच करायच्या आहे आपल्याला बघा. आणि आता राहिलेली आपली एक लास्टची पण, आता ती पण झाली की पुन्हा आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित सेट करायचं आहे आपल्याला, प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या सरळ वरती सुद्धा. आता मी इथे टीप मारून घेते आणि मग त्या पुन्हा व्यवस्थित इथे सेट करून घेते. तर व्यवस्थित डबल टिप देऊन थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे या पद्धतीने मग एकावर एक ठेवून इकडनं सुद्धा प्रेस करूयात, जसं एक साईडचं केलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने बघा. तर बघा मग ह्या पद्धतीने प्रेस केल्यानंतर आपण थोडा वेळ तिथे पिन लावू शकतो किंवा नाही लावली तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित दाबून प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर बघा आता मग थोडी थोडी ती प्लेट्स आपल्याला इथे बाहेर काढायची आहे आणि बघा ह्या पद्धतीने आता वरच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे खालच्या साईडला प्लेट्स व्यवस्थित सगळ्या सेंटरला असतात, पण वरती त्या थोड्या थोड्या डिस्टन्सवर ठेवून आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची असते. तर बघा मग मी व्यवस्थित ह्या पद्धतीने सेट केलेलं आहे आणि वरती एक टीप मारते. तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने सेट करायचे आहे. आता एक साईडच्या झाल्या, दुसऱ्या साईडची मी पिन काढून घेतली आणि बरोबर तसंच थोडासा डिस्टन्स ठेवत ठेवत ह्या प्लेट्स पुन्हा मी इकडच्या साईडच्या सुद्धा बघा ह्या पद्धतीने सेट केल्या आणि तिथे सुद्धा आता आपण टीप मारून घेणार आहोत ह्या पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे सेंटरला फक्त त्या एका ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. खालच्या साईडला, वरच्या साईडला त्या आपण व्यवस्थित अशा स्प्रेड केलेल्या आहेत थोड्याशा. ठीक आहे. आता मी खाली सुद्धा एक व्यवस्थित थोडीशी टीप मारून घेते, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. डबल टिप द्यायची शक्यतो 2-3 टिपा, म्हणजे व्यवस्थित लॉक पण होऊन जाईल ते. ठीक आहे. आता या पद्धतीने ते पॅक झाल्यानंतर इथे आपल्याला आपला जो काही पेपर आहे ना, तर तो पेपर आधी याला पेस्ट करायचा आहे. आता वरच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना, तर ते मी थोडं कट करून घेते. तर बघा आता कट करायच्या आधी मला असं वाटतं की आपण पेपर आधी पेस्ट करून घेऊयात, म्हणजे जी काही आपली बाहीची वरची होती 7 इंचाची बाही तर ती. ठीक आहे. तर बघा मी इथे सेंटरला मार्किंग केलेली आहे, म्हणजे पेपर कटिंग जी बाही आहे तर त्याचा सेंटर आणि याचा सेंटर मॅच व्हावा यासाठी. तर बघा मी बरोबर ह्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि इझिली आपल्याला कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे तो पेपर आपण जी काही बाही रेडी केलेली आहे ना तर त्याला व्यवस्थित पेस्ट होऊन जाईल. तर बघा मग ह्या पद्धतीने सरळ मी सेंटरला पकडलेला आहे बघा. बाहीची तर पेपरवर घडीच आहे डायरेक्ट सेंटरला, तर तो सेंटर आणि आपण जो काही पोर्शन रेडी करून घेतलेला आहे बाही डिझाईनसाठी त्याचा सेंटर व्यवस्थित मॅच करत करत ह्या पद्धतीने कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर बघा इथून आता ज्या काही प्लेट्स आहे ना तर त्या व्यवस्थित पकडायच्या आहे, त्या उलट्या वगैरे व्हायला नको, कारण की त्यावरच आपलं बाहीचं पूर्ण फिनिशिंग लुक डिपेंड आहे. तर मग मी बघा पुन्हा आतल्या साईडने व्यवस्थित त्या प्रेस करून घेतल्या प्लेट्स आणि मग ह्या पद्धतीने ही बाही बरोबर आपण त्यावर पेस्ट करून घेतलेली आहे बघा. एकदम जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. आता बघा ही बाही व्यवस्थित लागली गेलेली आहे की नाही तर सरळ करून चेक करायचं, एकदम परफेक्ट लागली गेलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बाही जोडल्यानंतर म्हणजे पेपरची बाही लावल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा पोर्शन आहे सगळ्या साईडचा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे परफेक्ट मापाचा आपलं जेवढं पेपर कटिंग आहे बाहीची तर तेवढा पोर्शन ॲक्च्युली आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने सगळंच एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. हे बघा एकदम छान असा परफेक्ट लुक आलेला आहे, फिनिशिंग पण प्रॉपर आलेली आहे. त्यानंतर आता आपला जो काही काट आहे तर तो ह्या पार्टवर बघा मी इथे उलटा ठेवते. ॲक्च्युली मी थोडंसं व्यवस्थित कट करून सेम करून घेते
कारण की थोडंसं वर खाली आहे ते त्यामुळे. ठीक आहे, तर बघा खालचा पोर्शन मी सरळ ठेवला आणि जो काही काठ आहे तर तो इथे मी उलटा ठेवून घेते आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात. आता ही टीप मारताना सुद्धा व्यवस्थित एकसारखंच मार्जिन ठेवायचं आहे, कारण की त्याच्या प्लेट्स वगैरे सगळं व्यवस्थित मॅच होणं खूप गरजेचं आहे. तर बघा मग पुन्हा सरळ केलं मी आणि या पद्धतीने त्या काठावर व्यवस्थित दाबटीप देऊन घेतलेली आहे, म्हणजे कुठे जॉईंट आहे ते दिसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर यावी यासाठी. आता एक्स्ट्राचा काठ मी ते कट करून घेतला बघा. आणि आता काय करायचं आहे, याला आपल्याला अस्तर जोडायचं आहे या बाहीला. तर बघा मग त्या अस्तरवर मी ही बाही ह्या पद्धतीने उलटी ठेवली आणि साधारणतः इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण खालच्या साईडला एक टीप मारून घेऊयात. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला सरळ करून दाबटीप द्यायची आहे. त्याआधी हा जो काही पेपर आहे म्हणजे बाहीचा, तर तो मी ते कट करते. आता बाहीची कटिंग थोडी वेगळी असते आणि ते आपल्या बाहीला म्हणजे व्यवस्थित मॅच व्हावं यासाठी वरच्या पोर्शनला आपण हा पेपर लावून घेतला होता, म्हणजे मग व्यवस्थित बाहीचा शेप वगैरे प्रॉपर येईल आणि ते आपल्या छानसुद्धा आपल्याला प्लेट्स सेट करता येतील. आणि बघा या पद्धतीने मग आता बाही सरळ करून खालच्या साईडला मी दाबटीप देते. ॲक्च्युली इथे बघा मी अस्तर काही बाहीच्या मापाचं कट केलं नव्हतं, सरळ कट करून घेतलं होतं. फक्त आपण पेपर आणि बाकीचा पोर्शन जो होता तर तो बाहीच्या शेपमध्ये कट केला होता. आता काय करणार, खालच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर कडेकडेने ह्या पद्धतीने टीप मारत बाही आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे हे जोडताना. हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित, आणि त्या प्लेटसुद्धा व्यवस्थित सेट केलेल्या आहेत, तशाच व्यवस्थित आपल्याला बसवायच्या आहेत त्या अस्तरमध्ये. आणि फायनली बघा आपण जवळजवळ पूर्ण बाही इथे अस्तरला कडेकडेने जोडून घेतलेली आहे. आता ही जोडून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा आपला अस्तर आहे तर इथे मी कट करून घेते, म्हणजे परफेक्ट मापाची बाही इथे आपली रेडी होईल. आता इथे बघा अस्तर तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट कट करायची गरज नाही आहे, इझिली सरळ तुम्ही कट करून ठेवू शकतात आणि ह्या पद्धतीने जोडल्यावर एक्स्ट्राचं कट करू शकतात. कारण की प्लेट्स किती बसत आहेत यावर ते डिपेंड आहे, त्यामुळे आपण आधीच कट करून ते अस्तर परफेक्ट असं कटिंग करून नाही ठेवू शकत, कमी पण ते पडू शकतं, त्यामुळे मग शक्यतो सरळ कट करून ठेवायचं. ठीक आहे, तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने बाहीला अस्तर परफेक्ट असं जोडलं गेलेलं आहे. त्यानंतर इथे मी गोल्डन कलरचा दोरा ऊन घेते, म्हणजे थोडा स्किन टाईप, कारण इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर मी गोल्डनच लावते, तुम्ही कॉन्ट्रास्ट कुठलीही तुमच्या बाहीला मॅच होणारी लेस इथे लावू शकतात. तर बघा जिथे आपण वरचा पोर्शन आणि काठ जोडून घेतलेला आहे तर त्या जॉईंटला इथे मी एक गोल्डन कलरची लेस लावते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर सुद्धा आहे की कस्टमरला कुठली लेस आवडते, पण गोल्डन कलर तर कशावर सुद्धा मॅच होतो इझिली, सो त्यामुळे मग मी इथे गोल्डन कलरची लेस लावलेली आहे. आता मी इथे लेसला डबल टिप दिलेली आहे. तुम्ही सुद्धा शक्यतो लेस कशीही असं डबल टिप देत चालायची, त्यामुळे 2-3 फायदे होतात की लेस पॅक लागली जाते, त्यामुळे बाही आपली लवकर खराब होणार नाही आणि डबल टिप दिल्यामुळे त्याचं लुकसुद्धा छान येईल, बाही अशी तरंगणार नाही, म्हणजे लेस बाहीवर तरंगणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा मी खालच्या साईडला बॉर्डरला लावण्यासाठी ही मल्टी कलरची थोडी वेगळ्या पॅटर्नमधली लेस घेतलेली आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात, बट यामध्ये पण बघा रेड, ऑरेंज, ग्रीन, ब्लॅक असं आहे आणि ते आपल्या बाहीला आणि साडीला परफेक्ट असं मॅच होतं आहे आणि थोडी न्यू स्टाईलची लेस आहे, त्यामुळे मग मी इथेही बाहीला लावलेली आहे. आता बघा लेस लावून झाल्यानंतर सेंटरला इथे बटन, पॅच काहीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकतात. तर बघा मग लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईलची आपली खूप सुंदर अशी इथे ही बाहीची डिझाईन संपूर्ण स्टिच करून झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण रेडी करून घेऊयात. आणि बघा इथे मध्ये आपण साडीचा कपडा यूज केलेला आहे. मी बघा मग अशीच बोलली स्टार्टिंगलाच की फक्त पूर्ण बाहीचं सुद्धा आपण इथे हे अशा पद्धतीची बाही बनवू शकतो, म्हणजे जो काही ब्लाऊज पीसचा कपडा असतो त्याचं. मग बऱ्याचदा जर का ब्लाऊजची साईज मोठी असेल, चेस्ट साईज आणि उंची जास्त असेल तर आपल्याला बाहीला पूर्ण ब्लाऊज पीस पुरत नाही, तर अशा वेळेस मग तुम्ही साडीचा कपडा वापरून असं छानसं सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये ही लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाईन सहज बनवू शकतात. तर बघा मग साडीचा कपडा आणि ब्लाऊज पीस यूज करू कशा पद्धतीने ही बाही बनवावी, तर याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी. सो अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघा.
सो बघा मग फायनली मी तुमच्यासोबत टोटल 3 खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन शेअर केलेल्या आहे आणि नक्कीच या डिझाईन्समुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. सो अशा छानशा डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.